the heart of India. Ancient monuments, rare wildlife species, carved temples, Buddhist sites, palaces, waterfalls, caves, tribal culture and hill plateau. होय, मी बोलती आहे ब्रिटिशांच्या शब्दातील सेंट्रल प्रॉव्हिन्स असलेल्या भारताच्या मध्यवर्ती राज्य मध्य प्रदेशविषयी. मध्य प्रदेश हे राज्य अनेक संस्कृतींनी नटलेले आहे. मध्य प्रदेश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती म्हणजे नर्मदा मैया. भारतातील एकमेव नदी जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते ती एक पवित्र नदी मानली जाते. आज मी तुम्हाला नेणार आहे मध्य प्रदेशमधल्या एका छोट्या गावात, ज्या गावातील एका मुलीने केवळ शनिवारवाडाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी दिली. मी बोलते आहे भारताचा नेपोलियन पहिला बाजीराव व त्याची द्वितीय पत्नी मस्तानीबाई यांच्याविषयी. मध्य प्रदेशातील छत्रपूरची स्थापना 1696 मध्ये बुंदेलखंड आझादीचे संस्थापक बुंदेलचे राजपूत राजा छत्रसाल यांनी केली. छत्रसाल अतिशय पराक्रमी राजा होता. तो प्रणामी पंथाला मानणारा हिंदू राजा होता. या पंथात हिंदू मुस्लिम या धार्मिक भेदभावास मान्यता नव्हती. राजा छत्रसालाविषयी असं म्हटलं जातं, छत्ता तोरे राज में धगधग धरती होय, जित जित घोडा मुख करे तित तित फत्ते होय. आता चला माझ्याबरोबर आपल्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच मस्तानी महालाकडे. छत्रपूर झाशी या रस्त्यावर साधारणतः नौगावकडे 15 किलोमीटर गेल्यानंतर माऊ सहानिया नावाची एक जागा आहे. तिथून एक छोटासा रस्ता दुबेला नावाच्या जागी जातो. माऊ सहानियापासून 2-2.5 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर आपण पोहोचतो मस्तानी महाल या ठिकाणी. आता या ठिकाणी मस्तानी महालचे